जमींदार का बेटा पूरी आदिल शाही को नचा रहा है। 100-200 मरहट्टों को लेकर आदिल शाही सल्तनत को डुबाने का ख्वाब देख रहा है। हमारी जावली कोकन जैसे मुल्क पर कब्जा करके हमारे किले अपने शिकंजे में ले रहा है। और यहाँ आदिल शाही सल्तनत के सूरमा हाथ पर हाथ धरे अल्ताफ के नारे लगा रहे हैं। बंद करो ये अल्ताफ के नारे। कौन उठाएगा ये बीड़ा? आदिल शाही हुकूमत का कौन सा सूरमा उस सीवा को जिंदा या मुर्दा हमारे दरबार में पेश करेगा? बोलो कौन? शर्मनाक है ये खामोशी। क्या आदिल शाही दरबार में एक भी शेर नहीं बचा? बोलो, मुसे खान, अंकुश खान, घोरपड़े सब नामर्द बन गए? क्या मैं मान लूं कि तुम्हारे हाथ तलवार उठाने के नहीं, चूड़ी पहनने के लायक बन गए हैं? या अल्लाह, तौबा, लानत है हमारे ऐसे दरबार पे जो सीवा जैसे मामूली बच्चे को हमारे कदमों में नजर करने की हिम्मत नहीं रखता। शायद हमें ही कुछ करना पड़ेगा, क्योंकि बीजापुर दरबार में ऐसा एक भी सूरमा नहीं बचा जो सिवा की खाल खींचकर बीजापुर के चौराहे पर लटका दे। सुबानी, मैं लाऊंगा उस सीवा को इस बीजापुर दरबार के चौराहे पे। जिया मल्लिका आलम, बड़ी बेगम साहिबा, मैं अफजल खान मोहम्मद शाही इस बीजापुर सल्तनत का और इस बीजापुर दरबार का वफादार सिपाही तख्त की खिदमत में हाजिर हूं। जिया मल्लिका आलम, मैं उस काफर सीबा को पकड़कर आपके सामने पेश करूंगा, जिंदा या मुर्दा। ये लीजिए, ये उठाया मैंने बीड़ा। या अल्लाह, सुभान अल्लाह। कौन है वो सीवा? वो पहाड़ी चूहा। उसके बाप शाहजी भोसले को मैंने ही गिरफ्तार करवाया था। फिर उसके बड़े भाई संभाजी को मैंने ही अपने हाथों से मारा था। शायद वो जानता नहीं। अब उस सीवा की बारी है। वो चूहा मुझसे क्या टकराएगा? आमीन, आमीन। बेगम साहिबा, हमारी बाजुएं तो आदिल शाही सल्तनत की हिफाजत के लिए है और उसे चारों तरफ फैलाने के लिए। और रही बात हमारी लंबी उम्र की, तो ये सुन लीजिए बेगम साहिबा, हमारी जान तो सल्तनत के लिए कभी भी हाजिर है। हमारा फरमान है, शाही खजाने से अफजल खान की हर जरूरत को पूरा किया जाए। आदिल शाही का शाही हाथी उन्हें पेश किया जाए। शुक्रिया बड़ी बेगम साहिबा, लेकिन उस बागी सीवा की शरारत इस अफजल खान के सामने बिल्कुल नहीं चलेगी। मलिका आलम को फिक्रमंद रहने की बिल्कुल जरूरत नहीं। जल्दी सीवा को मैं जंजीरों में बांधकर जिंदा या उसका कटा हुआ मनुष्य सर आपके कदमों में पेश करूंगा। ये मेरा आपसे और आदिल शाही सल्तनत से वादा रहा। आमीन, आमीन। आदिल शाही जिंदाबाद, आदिल शाही जिंदाबाद। लाटांना सामोरे जाणाऱ्या शिवाजी नावाच्या गणपताला गिळंकृत करण्यासाठी अफजल खान नावाचे वादळ निघाले। अफजल खान, अहो हा अफजल खान म्हणजे एक नव्हे, दोन नव्हे, तर अंगी 10 हत्तींचे बळ असणारा सैतान जणू। अहो अंगी फक्त 10 हत्तींचं बळ नव्हे, तर तितकाच क्रूर, कपटी आणि धूर्त।
त्याचं नुसतं नाव जरी काढलं तरी भल्या भल्यांची बोलती बंद व्हायची. असं हे वादळ निघालं सह्याद्रीच्या दिशेनं. सह्याद्रीच्या भागाला जेरबंद करायला. आता काय करील हा सह्याद्रीचा छावा? आलेल्या संकटाला निधड्या छातीनं सामोरं जाईल का पायाखालची जमीन सकून गेली म्हणून घाबरून बसेल? मग जिजाऊंसह फौजेतल्या हरेक मावळ्याला राजांची काळजी वाटू लागली. तिकडे मोगलशाही, इंग्रज, पोर्तुगीजांना सुद्धा वाटले आता शिवाजी राजाची धडगत नाही. विरोधात असणाऱ्या आत्मसौख्यांना मुलखाचा आनंद झाला. काही जण तर वतनाच्या आशेनं आणि शिवरायांचा खात्मा होतोय म्हणून नजराणा घेऊन अफजल खाना सामोरे गेले. इकडे राजे मात्र या तुफान वादळाला कसे सामोरे जायचे याची रणनीती आखत होते. आणि योजना ठरली. स्वतःच्या शक्तीचा अहंकार असणाऱ्या खानास भूल पाडून जवळीत प्रतापगडाच्या पायथ्याला आणायचं आणि संधी मिळताच त्याचे नामोनिशाण मिटवायचे असे ठरले. योजना अत्यंत धाडसी होती. अहो, खानाला भेटायला जायचं म्हणजे स्वतः हत्तीच्या पायाखाली गेल्यासारखं होतं. पण आता घाबरून चालणार नव्हतं. सारा सह्याद्री जणू जागा होता आणि गोंधळ मांडून आई भवानीला साकडं घालत होता.
सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा. खानाच्या शामियानात माझ्यासोबत फक्त जीवा महाल आणि संभाजी कावजी असतील. राजा आम्ही तुम्हाला एकट्याला नाही जाऊ देणार. राज आम्हासनी समजलंय तो खान साधा सुद्धा नाही. अहो आजवर त्याने लय जणसनी दागिनं मारले आणि आता बी तो सैतान तुम्हासनी मारण्यासाठी काय आला या. नाही राजा नाही, तुम्हासनी काय कमी जास्त झालं तर नाही राजा, आम्ही मी येणार आहे तुमच्यासोबत. गड्यांनो, मी तुमच्या भावना समजू शकतो, पण आज तुमच्या भावनांना जरा आवड झाला. आम्हाला काही दगाफटका होईल असा विचार देखील मनात आणू नका. आई तुळजाभवानी आणि मा जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद आपल्या सोबत आले. त्यातूनही आम्हास काही दगाफटका झाला, आम्ही मारले गेलो, तरी तुम्ही थांबू नका. मा जिजाऊ साहेबांच्या प्रधान अखत्यारीत राहून तुम्ही स्वराज्याची सेवा करीत राहा. स्वराज्य घडवायचे आणि जीवन कार्य मार्गी लावायचे म्हणजे आदिलशाही सारखी संकट आणि अफजल खानासारखी वादळ येतच राहणार. त्याला छातीवर घ्या आणि त्यांच्याशी 2 हात करा, असं घाबरून आणि खचून चालणार नाही. आम्ही स्वराज्याच्या कामी आलो तर राजा असं बोलू नका. एक शिवाजी मारला जाईल, पण या मावळच्या मातीत सह्याद्रीच्या छातीत स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे तुमच्यासारखे लाखो शिवाजी या स्वराज्याला दिले आहेत, हे काही कमी नाही. गड्यांनो, आपण शेतकऱ्यांची पोरं, घामाच्या धारेवर या मातीतून सोनं पिकवणारी आपली जात. शेत राखणीला आल्यावर रानातल्या रानडुकरांचा, हिंस्त्र प्राण्यांचा सामना आपण करतोच की. मग हा खान देखील त्यापैकीच एक. त्याचा सामना तर करावाच लागेल. आम्ही लढू आणि जिंकूच, पण आम्ही असतानाही आणि नसतानाही या स्वराज्यावर अफजल खान रूपी अनेक वादळे येतील. त्यावेळी इथल्या गवताच्या काड्यांनाही भाल्याच्या पात्याची टोकं येऊन ती पाती अफजल खान नावाच्या सैतानाच्या गळ्याला लावण्याची ताकद माझ्या हरेक मर्द मावळ्यात आली पाहिजे. काही झालं तरी रायरेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यातील शपथ विसरू नका आणि या भगव्याला कधीही झुकू देऊ नका. सांगितलेली आपली कामं नीटाने करा. येतो आम्ही. जय भवानी. निघाला तू पहा, चालला स्वराज्याचा सूर्य एका काळोखाला मिठी मारायला. अफजल खान रूपी नावाचं वादळ अंगावर घ्यायला. काय होईल आता? मावळची ही माती थरारून गेली होती. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांनाही जणू घाम फुटला होता. अफजल खान हे असे एक वादळ जे कदाचित मोठ्याचं नव्हतं करून टाकेल. हाताने लोखंडी पहार वाकवणारा, अंगी 10 हत्तीचं बळ असणारा, इतकाच क्रूर आणि धूर्त. कर्नाटक मोहिमेवर असताना चिराचा पाडेदार, कस्तुरी रंग याला मैत्रीची आणि 10ची बोलणी करायची आहे असे सांगून त्याला दगा करून ठार मारणारा हा सैतान आता शिवाजी राजाला सुद्धा त्याच पद्धतीने मारण्यासाठी आला होता. सगळं स्वराज्य चिंतेत होतं. राजांना या सगळ्या संकटाची आणि अफजल खानाच्या दग्याची कल्पना होतीच, पण वादाला छातीवर घेणार नाही हे शिवाजीलाच कसं. संकट आलं म्हणून घाबरून मारायला ते तुमच्या माझ्यासारखे नेभट नव्हते. ठरल्याप्रमाणे राजे भेटीच्या ठिकाणी पोहोचले. काय होईल आता? सारा महाराष्ट्र आई तुळजाभवानीकडे साजरा घालून बसला होता. हजारो सुवासिनींनी त्यांचे देव पाण्यात ठेवले होते, त्यांचा हा देव वाचावा म्हणून. राजे शामी आल्यात प्रवेशले आणि क्षणभर इतिहास देखील थबकला. कोणालाही माहित नाही की काय होईल आता. आणि राजे खानासमोर उभे ठाकले. हुजूर, राजा शिवाजी पधार चुके हैं.
अंदर आने की इजाजत चाहते हैं। ठीक है भेज दो उसे अंदर जल्दी से। जी, पूरे दक्खन में जिसके नाम के चर्चे हैं, यहां तक कि आदिल शाही निजाम शाही में भी जिसके नाम के चर्चे हैं, जिसे लोग सीवा सीवा कह के पुकारते हैं, क्या वो यही है? जी खान साहेब, यही है शिवाजीराजे भोसले गोपीनाथ पंत। लहानपणापासून आम्ही ज्यांचे भले भले कारनामे ऐकून आहोत, ज्यांना लोक अफजल खान म्हणतात, तेच काय? होय महाराज, हेच ते अफजल खान साहेब। राजे, खान साहेबांना शरण या, आपण त्यांना पूर्णिसात करा। आई तुळजाभवानी आणि मा जिजाऊ साहेब यांच्याशिवाय आम्ही कोणालाही शरण जात नाही। आमच्या माना फक्त त्यांच्या समोरच झुकतात। रहने दो कृष्णा जी, रहने दो। वाकई यकीन नहीं होता, एक मामूली जमींदार का मामूली बेटा स्वराज का ख्वाब देखकर राजा बनने की सोच रहा। और हमने भी नहीं सोचा था कि इस मामूली जमींदार के मामूली बेटे को मारने के लिए आप जैसे महाराजा सरदार को आना पड़ेगा। शिवा, किसने कहा कि हम तुम्हें मारने आए हैं? अरे तुम तो हमारे दोस्त शाहजी के चौंगर शागिर्द हो। हम तो तुम्हारे साथ दोस्ती का नाता जोड़ने आए हैं। आमचं कुलदैवत आई तुळजाभवानीचं मंदिर उद्ध्वस्त करून, पंढरपूरच्या विठोबाचा कळस तोडून, आमच्या स्वराज्यातील आया बहिणींची अब्रू लुटून, आमच्या रयतेवर झुलून जबरदस्ती करून तुम्ही आमच्याशी कोणतं नातं सोडायला आला आहात याची चांगलीच कल्पना आहे आम्हाला, खान साहेब। हाँ शिवाजी, छोड़ दो इन सब पुरानी बातों, लेकिन हमें ताजुब ये हो रहा है कि आपका ये शामियाना आदिल शाह के महल से भी शानदार, इतना सोना और हीरे जवाहरात, ही सगळी आई भवानीची कृपा आहे। पण जर तू आमचं ऐकलं तर आमची आणि आदिलशाची तुझ्यावर कृपा होईल। तू आमचा ऐक, विजापूरला चल, बादशाला सांगून आम्ही तुला जानगिरी द्यायला लावतो। क्या रखा है इस स्वराज में? इससे ज्यादा दौलत हम तुम्हें इनायत कर देंगे। मा जिजाऊ साहेबांच्या मायेचा पदर, या सह्याद्रीच्या पंखाची सावली आणि जीवाला जीव देणारे आमच्या सवंगड्यांची दिलदारी, हीच आमची खरी दौलत आहे खानसाहेब। तुमच्या त्या आदिलशाही तुकड्याची भीक नकोय आम्हाला। बहुत घमंड है तुम्हें, पर इतना ध्यान मेरे को सिवा, दुनिया में हुकूमत चलती है हमारी इस आदिलशाही की, तुम्हारे जैसे चूहों की नहीं। हमारे 4 किले क्या तुमने हासिल कर लिए तो खुद को राजा मानने लगे? अभी भी वक्त है, सुधर जाओ सिवा। हमारी हुकूमत ठुकराने की कोशिश भी मत करना, वरना हम तुम्हें और तुम्हारे स्वराज को जमीन में गाड़ देंगे। तहस नहस कर देंगे हम तुम्हारा स्वराज। खान साहेब, तुम्हाला माहित नाही कदाचित, पण आमच्या हजारो मावळ्यांच्या रक्ताघामानं आणि हाडामासानं आम्ही स्वराज्याचा सह्याद्री उभा केला आहे। तो असा सहजासहजी तहस नहस करणं सोपं नाहीये। आणि राहिली बात आम्हाला गाडण्याची, पण जो आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहतो त्यालाच या मावळच्या मातीत गाडल्याशिवाय शांत बसत नाहीत ही मराठ्यांची पोरं। तुम हमारे दोस्त शाहजी के बेटे हो, इसलिए हम तुम्हें मुआफ करते हैं। हमारी मानो, ये सब छोड़कर तुम हमारे साथ बीजापुर चलो। हम खुद हजरत आदिल शाह से दरख्वास्त करके तुम्हें जागीर का टुकड़ा देंगे। आओ शिवाजी, आओ, पुरानी सब दुश्मनी भूलकर उस अफजल खान के गले लग जाओ, हमारी पनाह में आ जाओ। आओ शिवाजी, आओ। पहाड़ी चूहे, काफिर, दगाबाज,